अर्थानं मंचर नगरवासी सर्वजण नगराध्यक्ष झालेले आहेत। एका बाजूला धनदानगळे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनता। आज सर्वसामान्य मंचरकरांचा विजय हा झालेला आहे। राजश्रीताई गांजळे ह्या तरी चेहरा असला तरी सर्वसामान्य शिवसैनिक हा या ठिकाणी नगराध्यक्ष झालेला आहे। खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुक्यावरती ज्यांचं वर्चस्व आहे त्यांचं वर्चस्व आज धुळीस मिळालेलं आहे। मंचर हे आंबेगाव तालुक्याची राजधानी आहे आणि त्या राजधानीवरती खऱ्या अर्थाने आम्ही एक चांगल्या प्रकारचा भगवा डौलानी फडकवलेला आहे। भविष्य काळामध्ये अशाच प्रकारचा भगवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा विश्वासार्थ ठरवण्यासाठी सर्व शिवसैनिक अहोरात्र काम करून शिवसैनिकांना विजयी करतील यामध्ये शंका नाही। मंचरला राजश्रीताई गांजाळे यांच्या रूपाने शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेला आहे। प्रथमतः मी राजश्रीताईंचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की एक सर्वसामान्य कार्यकर्ते मंचरमध्ये आमच्याकडे कुठलाही नेता नसताना आणि कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी मोठा आमच्याकडं कुठल्याही हे नसताना देखील नगराध्यक्ष या ठिकाणी जनतेने त्या ठिकाणी निवडून दिलेला आहे। जनतेचे देखील खूप सारे त्या ठिकाणी आभार आणि त्याचप्रमाणे अतिशय या ठिकाणी सांगायला आनंद आहे की देवीदासजी दरेकर साहेब आमचे जिल्हा प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे आमचे नेते शरददादा सोनवणे असतील किंवा मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आहे यांच्या माध्यमातून हा विजय आज चारही ठिकाणी खेड, आळंदी, चाकण या सगळ्या परिसरामध्ये आमचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या निमित्ताने आंबेगाव तालुक्यामध्ये जनतेने एक वेगळा संदेश दिलेला आहे का जनता काय करू शकते। नेते कितीही मोठे असतील परंतु नेते चुकल्यानंतर काय घडू शकते हे जनतेने दाखवून दिलेलं आहे। भाऊ, येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये तुमची काय रूपरेषा असेल? 100% येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आमचा भगवा आणि पंचायत समितीवरती देखील त्या ठिकाणी भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। कुणी काही केलं तरी चालन, परंतु कुणी किती नेत्यांनी किती मोठ्या लेवलला नेते येऊ द्या, परंतु 100% आमचा विजय पुन्हा एकदा त्या ठिकाणी देखील पाहायला मिळेल। तुम्ही यानंतर युतीतून लढणार का स्वतंत्र? याचा जो निर्णय आहे तो आमचे सगळे त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती आमचे दरेकर साहेब आहेत किंवा शरददादा सोनवणे आहेत, वर्ती साहेब आहेत, त्या ठिकाणी तो निर्णय हा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे होऊ शकतो। तो जो निर्णय घेतील तो शेवटी आम्हाला कालच्या व्यक्तींना जी परिस्थिती पाहून त्या ठिकाणी आम्ही देखील त्या ठिकाणी निर्णय घेऊ। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।